फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आळतेकरांवर भीक मागो आंदोलन. लोकनियुक्त सरपंच यांच्या निषेधार्थ आंदोलन. आळते येथे गेल्या 8 वर्षांपासून आंदोलन व निवेदन देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी केल्यानंतर 15व्या वित्त आयोगामधून 2023-24च्या आराखड्यातून दलित वस्तीसाठी 1 लाख व गावातील इतर भागांसाठी 2 लाख असे एकूण 3 लाख रुपये निधीची तरतूद होऊन आज 2 वर्ष होत आले तरी आळते ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच याकडे सोयीस्कर ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे महत्त्व अधिक आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून आळते परिसरात चोरीचे प्रमाणही वाढले आहे. त्यात तपास करण्यासाठी सीसीटीव्ही नसल्याने कुठल्याच चोरीचा तपास अद्यापही लागलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी मंडळांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधी महाविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने आळते व हातकणंगले येथे प्रतिमात्मक भीक मागून आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर म्हणाले की गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र गावकऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलाच निर्णय घेतला जात नसल्याने अखेर प्रतिमात्मक भीक मागून आंदोलन करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन देताना जावेद मुजावर, ग्रामपंचायत सदस्य शिरीष थोरात, तय्यब मुजावर, सद्दाम मुजावर, विलास कांबळे, राम कांबळे, शिरीष थोरात, सुरेश आळतेकर, अशोक आळतेकर, बाळगोंडा पाटील, सुभाष करके, पिंटू पाटील, संजय पाटील, शीतल शेट्टे, नितीन येवगान व अभिषेक कांबळे, पोलीस पाटील रियाज मुजावर, लखन मुजावर व इतर नागरिक उपस्थित होते. कुंभोजहून विनोद शिंगे.